शेवटचं बाकी आहे, त्यामुळे जर कोणाला हवा असेल तर आपण या. धन्यवाद. सुपर ओव्हरचा थरार. पंच काय काय थांबा, रुको जरा. प्रेक्षक वर्ग पहा, डगआउटच्या समोर जितका प्रेक्षक वर्ग आहे पेनल्टी तुम्हाला आहे, पेनल्टी तुम्हाला लागेल. चला थोडंसं पाठीमागे आणि बाहेर या, बाहेरच्या बाजूने पहा सामना, मैदानाच्याच बाहेर या, रेलिंगच्या पाठीमागे या. रेलिंगच्या समोर जितके आलेले प्रेक्षक वर्ग चला रेलिंगच्या पाठीमागे या. आणि आयोजन समिती त्या ठिकाणी अध्यक्ष देखील आहेत, मी लक्ष वेधेन संपूर्ण आयोजन समिती. आपण इथल्या प्रेक्षक वर्गाला थोडंसं रेलिंगच्या पाठीमागे उभं राहायला विनंती करा. उदयजी ढाळ साहेब यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. चला सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल सुपर ओव्हर, गोलंदाजी मार्कवरती सूरज पाशीलकर. रुपेश पवार पहिला बॉल ऑन साइडला खेळला, डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल, सिंगल मिळेल. आता पैजा लागले असतील या सामन्यासाठी, आता खरं तर पैजा लागतील या मॅच साठी. सुपर ओव्हर राजेजी कदम साहेब यांच्या माध्यमातून मागील षटक शेवटचं टाकलं होतं, निखिल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, कॅच ड्रॉप. आज ही मॅच संपणार की नाही त्याची चर्चा होऊ लागली आहे. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्यात. ऍक्शन रिप्ले बा, टॉप ऑफ दी बाउन्स आले, उसळी घेणारा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने जज केलं, जजमेंट चांगलं होतं, परंतु शरीरापासून दूर घेतला कॅच. याच कारण हा झेल ड्रॉप झालाय. धावफलकावरती एकंदरीत 3 आल्यात. रुपेश पवार नंतर केतन सुतार. चला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट. एकंदरीत धावा आल्या त्या 2, 5 धावा धावफलकावरती आहेत, 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. केतन सुतार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतो आहोत. यस, निश्चितपणे आपण पाहतोय महत्वाची मॅच आणि महत्वाच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुपर डुपर ओव्हर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. रुपेश पवार आणि केतन सुतार ही जोडी निश्चितपणे स्वप्न दाखवेल इंदापूरकरांना. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही दिसत नाहीये, एका धावेने संघ पुढे चाललाय. सामन्याला जिवंत ठेवण्यासाठी 6 बॉल मध्ये जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. डॉट बॉल येणं एनी हाव इथे मात्र कोणालाही मान्य नसणार आहे. 1 धाव आली आहे. 4 बॉल मध्ये 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 5वा बॉल सूरज पाशीलकर, निजामपूर एक्सप्रेस. यावेळेला आडवा बाटणं, आक्रमण चढवलंय, क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप. झेल सुटताना पाहायला मिळाला. पहा ना जय सर, या मॅच मध्ये दोन्ही संघाने सांगितलंय किती संकट आली तरी सुद्धा आम्ही हार मानणार नाही आहोत, कारण की संकट अशा रीतीने येतात ना की मैदानावरती कधी फलंदाजावरती कधी गोलंदाजावरती, पण दोन्ही संघ एकच सांगतात, आज जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच माणगाव प्रीमियर लीग मध्ये आम्ही ठेवून जाणार. हो, इतिहासच घडवायचा आहे सामन्याने. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका इथेही फसला, क्षेत्ररक्षकाने फायनली कॅच टिपली आहे. धक्का क्रमांक पहिला लागला 8 या धावसंख्येवर. 9 धावांची टोटल पाहायला मिळणार आहे. सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये पहिल्या 8 बनल्यात. 9 धावांची गरज आपण पाहणार आहोत, जिथे इथून पुढचा डाव दुसरा हा कशा पद्धतीचा पाहायला मिळेल. वार झालेत पहिल्या ओव्हर मध्ये, पलटवार आता पाहायला मिळतील का. लो स्कोरिंग मॅच रंगली होती. याही ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा नाही आहेत, पण ही मॅच रंगू शकते, कारण की इंदापूरकर सुद्धा कमी नाही आहेत. तेही लढणार, तेही भिडणार. या मॅच मध्ये पुन्हा हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आणि निश्चितपणे हेच इरादे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या वर्षीच्या हंगामामध्ये हर्षलजी मला वाटतं सर्वाधिक यश जास्तीचं या स्पर्धेने प्राप्त केलं. कालची रात्र मला आजही आठवण होत आहे. निलेशजी केसरकर साहेब यांच्याशी मी चर्चा करत होतो. निलेशजी केसरकर साहेब यांनी आवर्जून म्हणाले, माणगाव प्रीमियर लीग 5व्या पर्वाचं यश काय ना, तर ते श्रेयस कदम आहे, जो 16 वर्षाचा युवा खेळाडू मिळाला. अगदी त्याच वेळेला आणखीन एका संघामध्ये आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळालेत. 8 बनल्यात, 9ची आवश्यकता या सामन्यामध्ये. अर्थात आपण पाहिलं या स्पर्धेने
सर्वाधिक मोठं यश या वर्षीच्या हंगामामध्ये पाहायला मिळालंय. शंतनूला पाहिलं, शंतनू महाडिक या स्पर्धेची या 5व्या पर्वाची खोज आहे असंच म्हणेन मी. मिलिंद चाळकेला पाहिलं कालच्या रात्रीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये. तो एक या वर्षाची आणि या पर्वाची खोज आहे. मिलिंद चाळके पुढच्या वर्षी मी शब्द देतो कदाचित सर्वाधिक जास्त महागडा खेळाडू राहणार आहे, ज्या रीतीने तो खेळलेला पाहायला मिळालाय. स्पर्धा यावर्षी सुपर डुपर हिट झाली आहे. पुढच्या पर्वाची सर्वाधिक मोठी अनाउन्समेंट काही क्षणामध्ये केली जाणार आहे. पुढच्या पर्वामध्ये विजेत्या संघ मालकाला बाईक नव्हे तर आणखीन काहीतरी वेगळं दिलं जाणार आहे. त्याची अनाउन्समेंट थोड्या वेळामध्ये होईल. धावफलकावरती धावा जिथे मात्र 8 बनलेले आहेत. मोठं लक्ष इथे उभारण्यात आलेलं पाहायला मिळालेलं नाही, परंतु मॅच चांगली बनेल. जिथे एक मोठा सामना, जिथे मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतो आहोत. सेकंड सेमीफायनल. चला आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. आघाडीचे फलंदाज चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. निश्चितपणे सगळेच म्हणतील स्पर्धा कशी असावी, आमच्या माणगाव तालुक्याच्या प्रीमियर लीग सारखी असावी. स्पर्धेतील खेळाडू कसे असावे, आमच्या माणगावचे युवा खेळाडूंसारखे असावे. स्पर्धेची गुणवत्ता कशी असावी, तर माणगावच्या या प्रेक्षकांसारखे गुणवत्ता आपण जर पाहिलं तर प्रेक्षक असावे. अगदीच कोणताही गाळगोट न लागता, कोणताही आपण जर पाहिले तर स्पर्धेमध्ये व्यत्यय न येता 9 दिवसांचा क्रिकेटचा सोहळा यशस्वीरित्या या माणगावकरांनी करून दाखवलाय. हे विजय आहे या संपूर्ण कमिटीचा. नऊ धावांची गरज आहे फक्त. एका ओव्हरमध्ये 9 धावांची आवश्यकता. आपण म्हणतो ना की कामाच्या थकव्यापेक्षा विचारांचा थकवा खूप मोठा आहे. आता तसंच या मॅच मध्ये असेल प्रत्येक खेळाडूसाठी, कारण की जर जो संघ हारेल ना त्या संघासाठी या पराभवाचा थकवा रात्रभर झोप देणार नाहीये. क्षणाक्षणाला आपण ज्या वेळेला आपण हास्यमय वातावरणामध्ये म्हणून जातो की आयुष्यामध्ये मुलगी सोडून गेली तरी बेहत्तर, पण अशा पद्धतीची मॅच हातातून सुटली ना की त्या एका क्रिकेटरला विचारा किती वेदना होतात, एका संघ मालकाला विचारा घशामध्ये आलेला घास हातातून बाहेर काढला जातोय. ही मॅचच तसेच काहीतरी चित्र दाखवताना पाहायला मिळाली आहे. एकंदरीत शेवटच्या सामन्यापर्यंत रोमहर्षकता वाढवली आहे. अगदीच आमचे आयोजक सगळे खुश आहेत. सेमीफायनलच्या मॅच मध्येच फायनलचा उत्साह बघायला मिळालाय. प्रेक्षकांना आवडली ही स्पर्धा. सन्माननीय अजयजी कोतलकर साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून उपविजेत्या संघ मालकाला आपल्याला इकडे फ्रीज देण्यात आलाय. 6 बॉल आणि 9ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू 9ची गरज. गोलंदाजी मार्कवरती हर्षदा दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सूरज आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल, पहिला चेंडू, पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर. हा मात्र वाईड यॉर्कर डॉट बॉल आलाय. यस, याच गोष्टीसाठी हर्षद ओळखला जातो. त्याची गुणवत्ता, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा टप्पा, त्याचा क्लास, त्याची लाईन आणि त्याची लेंथ या मॅच मध्ये अगदी अचूकतेवरती पाहायला मिळते. आणि तो सुसाट सुटलाय. तो आजपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये. हर्षद हुरजुक या नावाची एक्सप्रेस. पहिला डॉट, पहिला चेंडू निर्धावाला. 4000 प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला हा सामना पाहत आहेत. कोण जिंकणार ही मॅच, कोण जिंकणार हे चित्त थरारक लढत. सेमीफायनल, फायनल बिफोर फायनल, फायनलच्या आधीचा येणारा हा फायनलचा सामना असाच म्हणता येईल. हे दडपण आहे, हे दडपण झुगारावं लागणार आहे. येणारे चेंडू राहिले 5 मध्ये 9ची आवश्यकता. पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायची आहे की पुन्हा एकदा टाय झालेला सामना पाहायचा. प्रेक्षक वर्ग मॅच आवडली का? टाळ्या होऊ द्यात या सामन्यासाठी. 5 बॉल 9, 5 चेंडू आणि 9ची गरज. खोलातला बॉल, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षण खराब, परंतु बॅकअप चांगलं होतं. अगदी आपण पाहिलं ना तर वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. बॅकअप चांगलं मिळालं. धावा एकंदरीत मिळाल्यात या बॉलवरती 2. लाजवाब, काय बॅकअप मिळाला. एखाद्या संघर्षाची भिंत मागून धावत यावी ना आणि ती लातनं बॉलला आतमध्ये आणावं अशा पद्धतीचा पराक्रम. रुपेश पवार काय धावलाय, लाजवाब. कौतुक करावं तेवढं कमी आहे. कर्णधार कसा असावा, रुपेश सारखा असावा. मैदानाच्या आतमध्ये धावा खोऱ्यानं जमा करणारा. आणि निश्चितपणे या सगळ्या घडामोडी आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. रुपेश पवारला चेक केलं जाते. थांबा थांबा, अजून या धावा डिक्लेअर झालेल्या नाही आहेत. पंचांनी DRS कॉल केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. बॉल जिथे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्यात आलाय की बाहेर याची शहानिशा इथे होत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती धावा किती येतील या बॉलवरती. फेर आहे, अर्थात धावा पळून पूर्ण केलेल्याच या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 2 आल्यात. 7ची गरज. येणारे 4 चेंडू आणि 7ची आवश्यकता.
सामना मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा आपण हर्षदला पाहतोय. मॅच पहा, मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कोला टाकला, खोदून काढलाय, कवसला केलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. या सिंदापूरकर पहाणा मैदानावरती एकच सांगताना पाहायला मिळतात, संघर्षाच्या वाटेवरती चालताना आज आम्हाला जिंकण्याची भूक आहे आणि म्हणूनच ही वेळही बदलेल आणि ही परिस्थितीही बदलेल आणि ती बदलवण्यासाठी मैदानावरती हर्षद उर्जुकवरती विश्वास दाखवलाय. 3-6. क्रिकेटचा खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा मात्र नेम नाही. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलाय. कॅच बनेल का? क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. फायनली कॅच टिपली आहे. धक्का मोठा लागलाय. सूरज पाशीलकर इथे होतोय बाद. मोठी विकेट या मॅचचा सरसेनापती, या मॅचचा आशेचा किरण सूरज पाशीलकर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. आतापर्यंत 4000हून अधिक प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्ह जुडलेत, पण त्यांना मी आवर्जून विनंती करेन, ज्या युट्यूब वाहिनीवरती आपण या स्पर्धेचा आनंद घेताय, एकदा या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅच ऑन आहे, मॅच मध्ये चुरस आहे. आजच्या दिवसाचा जो हिरो आहे ना, किंबहुना या मॅच मध्ये एबी वॉरियर्स या टीमला आणणारा एकमेव खेळाडू सादिक परदेसी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळते. आज निजामपूरचा प्रेक्षक वर्ग एकच म्हणत असतील, तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, कारण की दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर जर या 2 बॉल मध्ये 6 धावा बनवल्यास तर. कारण की माणगाव प्रीमियर लीगची सेमीफायनल रंगतीये. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सादिक मैदानावरती सुपर ओव्हर मध्ये आता सुपर डुपर खेळ करण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळालाय. 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता. सादिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एखादा मोठा प्रहार आला ना, सामन्याचं होत्याचं नव्हतं होईल. 2 चेंडू आणि 6 ची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा मैदानाच्या आतमध्ये सादिक दाखल झालेला पाहायला मिळतोय. 3-1 फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. पहा, प्रेक्षक वर्ग उभे राहिले आहेत. सामना प्रत्येकाला पाहायचा आहे. अगदी काटे की टक्कर. विकेट गमावली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ विजेता, षटकाराला बॅटिंग करणारा विजेता. कोणाच्या खेम्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट होईल, कोण करणार जल्लोष. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती हर्षद. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेट, डॉट बॉल. 1 चेंडू आणि आता मात्र 6 ची गरज. आपण एक डायलॉग ऐकला होता ना सर, चर्चेचा विषय होता तो डायलॉग, हुकला तो चुकला आणि आता ठोकला तो जिंकला. 1 बॉल 6 धावेची गरज. जर षटकार आला तर रॉयल सरपंच संतोषभाई खडतर साहेब यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कशाला घ्यायचं टेन्शन कोणाचं. आमचे दादा आहेत सरपंच. सरपंच साहेबांकडून आले पारितोषिक. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन 6 येणार का या मॅच मध्ये? गोल्डन 6 पाहायला मिळेल का? महेंद्रजी वाडवळ साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1 बॉल 6 ची गरज. यावेळेचा बॉल फटका बसला. माऊली एंटरप्राइजेस इंदापूर ही टीम इथे मात्र आपण पाहतोय विजयाचा जल्लोष साजरा करते. फायनल मध्ये धडक. हा जल्लोष आहे इंदापूरकरांचा, हा जल्लोष आहे माऊली एंटरप्राइजेस टीमचा. विजयाची गोडधोड, विजयाचा आपण जर पाहिलं तर जल्लोष हा मैदानाच्या आतमध्ये. विकेटवर कुणी नाही, विकेटच्या खाली इंदापूरकर. मैदानावरती कुठेही जल्लोष करा, विकेटवरती नाही. फायनलची मॅच खेळायची आहे. केला एक प्रयोजन, आता हवा कशाला शीतन. लय मानाचा हे आयोजन, लय डोक्याचं हे नियोजन. क्रिकेट वीरांची लागली आज.
सन्माननीय या स्पर्धेचे कार्याध्यक्षा सुवर्णाताई जाधव मॅडम इकडे येताना पाहायला मिळतात. या